माझ्या बाबांच्या निधनानंतर मी आणि माझी आई माझ्या काकाच्या घरी राहायला गेलो. तिथे माझे काका-काकी आणि काकांची 2 मुले राहत होती. माझ्या काकीला मात्र आम्ही तिथे राहायला गेलेलं अजिबात आवडलं नव्हतं. पण माझे काका खूप चांगल्या मनाचे माणूस होते. ते मला आणि माझ्या आईला कशाचीही कमी पडू देत नव्हते. माझ्या आईची खास काळजी घ्यायचे. काका तिला हवं नको ते सगळं आणून द्यायचे. हे बघून माझी काकी माझ्या आईवर अजूनच जळायची आणि माझ्या काकांच्या मनात आमच्याविषयी विष घालवण्याचा खूप वेळा प्रयत्न करायची. पण माझे काका माझ्या आईबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेत नव्हते. ते नेहमी माझ्या आईची बाजू घेत होते आणि माझ्या काकीला खूप ओरडायचे. माझ्या आईला घरातलं कसलंही काम करू बरं देत नव्हते. आम्ही इथे राहायला येण्या अगोदरपासून माझ्या काकांचं आणि काकीचं फारसं पटायचं नाही. त्यांच्यात नेहमी भांडणे होत. पण त्या भांडणात कारण मात्र आम्हाला कधी कळलं नाही. काकी नेहमी काकांना दोष देत असायची. ती म्हणत असायची की माझ्या नवऱ्याने माझ्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली आहे. पण काका मात्र तिचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचे. एके दिवशी माझ्या काकीची तब्येत अचानक बिघडली. तिला हॉस्पिटलला घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची साखर खूप जास्त वाढली आहे. मग त्यांना तिला ॲडमिट करून घेतले. थोडे दिवस तिला दवाखान्यात ठेवले होते. पण नंतर डॉक्टरांनी तिला घरी सोडले. घरी आल्यानंतरसुद्धा माझ्या काकीची तब्येत काही बरी नव्हती आणि थोड्या दिवसातच माझ्या काकी देवाघरी गेली. आता माझ्या काकांना रान मोकळे होते. ते आता माझ्या आईच्या आणखी जवळ येत होते. माझी आई सर्व गोष्टी माझे काका बोलतील तेच करायची. आता माझी आई रोज रात्री माझ्या काकांच्या रूममध्ये जाऊ लागली आणि 2-3 तासांनी रूममधून बाहेर यायची. तेव्हा ती घामाने पूर्ण भिजलेली बाहेर असायची आणि तिच्या चेहऱ्यावरून ती मला थकल्यासारखी वाटायची. मला तिचं हे वागणं खूप विचित्र वाटायचं. ती मला घरातली कामे करायला लावायची आणि स्वतः मात्र काकांच्या खोलीत असायची. आता हे रोजचेच झाले होते. एक दिवस मी माझ्या आईला विचारलं सुद्धा की तू काकांच्या रूममध्ये एवढा वेळ काय करत असतेस? तर ती म्हणाली की आता काकांचं आपल्यासाठी सर्व काही आहेत आणि त्यांना खुश ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मलाच त्यांची काळजी घ्यावी लागेल. मला तिचं बोलणं काही समजलं नव्हतं. त्यांना खुश ठेवावं लागेल म्हणजे? पण आईने पुढे काहीच उत्तर दिले नाही. एके रात्री माझे काका माझ्या आईला जोरजोराने आवाज देऊ लागले. तेव्हा मला जाग आली. मी घड्याळात बघितले तर रात्रीचे 2 वाजले होते. त्यांच्या आवाजाने माझी आई दचकून उठली आणि त्यांच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद केला. मला आता माझ्या आईवर आणि माझ्या काकांवर वेगळी शंका येऊ लागली होती. 2चे 4 वाजले तरी माझी आई आली नव्हती. तिची वाट बघत बघत मला पहाटे कधी डोळा लागला कळलंच नाही. तेव्हा सकाळ झाल्यावर मी उठले तर माझी आई घरकामाला लागली होती. माहीत नाही माझी आई काकांच्या रूममधून कधी आली ते. दुसऱ्या रात्री पण तोच प्रकार घडला. मला आता माझ्या आईचा खूप राग येत होता. माहीत नाही अशी कुठली मजबुरी होती की आई काकांची एवढी काळजी करत होती. दिवसासुद्धा माझी आई 2-3 तास काकांच्या खोलीत असायची आणि खोलीचं दार बंद असायचं. एक दिवस माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. तिला खूप ताप आला होता. मग काकांनी तिला दवाखान्यात नेऊन आणलं आणि आराम करायला सांगितलं. ते तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवत होते आणि स्वतःच्या हातानेच औषधे देखील देत होते आणि तिची काळजी घेत होते. त्यांचा जीव तिच्यासाठी कासावीस होत होता. ते तिला म्हणत होते की तू लवकर बरी हो, मला त्रास सहन होत नाही. तुझ्याशिवाय माझं कसं होईल? फक्त एक दिवस आई आजारी पडण्याने माझ्या काकांना एवढा त्रास होत होता. तेवढा त्रास तर माझी काकी आजारी पडल्यावर सुद्धा झाला नव्हता. माझी आई तिच्या रूममध्ये झोपली होती. जेव्हा माझी कामे संपली तेव्हा काका म्हणू लागले की तुझी आई खूप आजारी आहे, मग आता तिच्या वाटणीचं काम कोण करेल? काकांचं असं बोलणं ऐकून मला त्यांचा खूप राग आला होता. मी म्हटलं माझी आई आजारी आहे तर? ते म्हणाले ते मला काही माहीत नाही. मला तर माझं काम पूर्ण करून घ्यायचं आहे. जर तुझ्या आईकडून ते काम पूर्ण होत नसेल तर ते काम तू पूर्ण कर. मी होकार दिला आणि तसंही मला सत्य काय होतं हे जाणून घ्यायचं होतं. मी त्यांचं म्हणणं मान्य केलं. पण मला केवळ त्या बंद दरवाजामागे ते माझ्या आईकडून काय काम करून घेतात हे पाहायचं होतं. मी आता काकांच्या रूममध्ये गेले होते. पूर्ण रूममध्ये अंधार पसरला होता. काकाने एक नाईट बल्ब चालू ठेवला आणि स्वतः बाथरूममध्ये गेले. मी घाबरत रूममधल्या बेडवर बसले. जेव्हा ते बाथरूममधून बाहेर आले तेव्हा त्यांनी नाईट ड्रेस घातला होता. हे पाहून मला आश्चर्यच वाटलं. जेव्हा काकाने दरवाजा आतमधून लॉक केला तर माझं देहभानच हरपलं. मला कळतच नव्हतं की ते माझ्याकडून काय काम करून घेणार आहे.
मी उठून उभा राहिले, पण इतक्या वेळात ते माझ्याजवळ पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी माझ्या हातात तेलाची बाटली दिली आणि म्हणू लागले की या तेलाने माझी मसाज कर. मी त्यांची मसाज करू लागले. तो एक जाड माणूस होता आणि त्यात त्यांना अंग खाजवण्याचा आजार होता. ते माझ्या आईकडून 2-3 तास त्यांच्या शरीराची मालिश करून घ्यायचे. माझी काकी होती तेव्हा ती हे सगळं करायची. तो म्हणू लागला की तुझी आई देवासारखी माझ्या मदतीला धावून आली, नाहीतर माझ्या बायकोनंतर माझी सेवा कोणी केली असती. माझा आजार कळल्यानंतर कोणीही माझ्या शरीराची मालिश करायला तयार नव्हतं. तुझ्या आईच्या मालिशमुळे मी आज ठीक आहे, म्हणून मी तुझ्या आईला माझी बहीण मानतो. या आजाराबद्दल मी कोणाला सांगू शकत नाही. हे सर्व सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते. माझी आई कधी कधी खूप थकून जायची आणि थकल्यामुळे ती रडायची सुद्धा आणि म्हणायची की स्वतःचा नवरा जवळ असेल तर माणूस बाईला काही घाणेरडे बोलू शकत नाही किंवा कसले काम करण्यास भाग पाडत नाही. पण माझे बाबा नसल्यामुळे माझ्या आईला काकाने सांगितले सर्व ऐकावं लागायचं. ती हे सर्व माझ्यासाठी सहन करायची, कारण तिला मला शिकून खूप मोठं झालेलं बघायचं होतं आणि माझ्या लग्नाची काळजी तिला असायची. आणि यासाठी हिला काकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता, कारण आम्ही फक्त दोघीच वेगळे राहिलो असतो तर जगाने आमच्याकडे वाईट नजरेने बघितले असते आणि माझ्या लग्नावेळी अडचण निर्माण झाली असती. 2 तास या माणसाची मसाज करून मी स्वतः घामाने पूर्ण भिजले होते. मग काकांनी मला त्यांच्या पॅकेटमधून 2,000 रुपये काढून दिले. ते म्हणू लागले की या आजारामुळे मी खूप लाचार झालो आहे. या आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यानंतर मला थोडं बरं वाटतं, नाहीतर या खाजण्याच्या आजाराने माझा जीव नकोसा होतो. माझ्या आईविषयी प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मला मिळालं होतं. मी जेवढा माझ्या आईचा आदर सन्मान करेल तेवढा कमीच होता. माझ्यासाठी माझी आई एक महान स्त्री होती. मला माझीच लाज वाटू लागली, कारण मी माझ्या आईवर संशय घेतला होता. प्रत्येक बंद दरवाजामागे पाप होत नसतं, ही गोष्ट मला आत्ता कळून चुकली होती. मित्रमैत्रिणींना स्टोरी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.